ची औषधाची कंपनी आहे प्रलशर बायो प्रोडक्ट प्लांटो कृषी तंत्र म्हणून. त्याच्यामध्ये आता आपण कांदा आणि ऊस ह्या पिकावरती इथं प्रात्यक्षिक घेतलेला आहे. डायरेक्ट डेमो दिलेला आहे. हा, इथं डेमो दिलेला आहे या ऊसाला. हा ऊस 6 महिन्याचा आहे. ऊसाला पूर्ण प्लांटो कृषी 86-032 व्हरायटी आहे. 6 महिन्यापूर्वी लावलेला हा ऊस आहे. 12-13 कांड्यावरती ऊस आहे. हा कांदा पण 2-2.25 महिन्याचा कांद्याचा पण प्लॉट आहे आपला. आपल्या मक्याची मेजमध्ये आपण येल्डमध्ये ही व्हरायटी वापरतो. त्याचं उत्पन्न 40+ निघतं. 40+ हां, जर तुम्ही चायना पद्धत वगैरे जर केली तर ते 50पर्यंत पण तरी जातं. 50पर्यंत जातं. हो. याचं एका कणसाचं वजन किती असतं? एका कणसाचं वजन हे ट्रॅप बनवतो. हे ट्रॅप सोलरवरती काम करतात. आता हे ट्रॅप पहिले हे ट्रॅपचं काय आम्हाला सांगा. सूर्यप्रकाशावर हे चार्ज होतं सोलरवरती आणि रात्रीचं चालू होतं. म्हणजे जर तुम्ही हे पाहिलं, हे रात्रीचं अमर तिकडे जातो. हे रात्रीचं चालू होतं. इथं जी लाईट लागलेली आहे UV LED लाईट, त्या लाईटीने अट्रॅक्ट करतं किड्यांना. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी आणि तेल टाकावं लागतं. त्याच्यामध्ये किड्यांना पकडतं. खाते खाली असं काय आहे का दुसऱ्या कोणत्या बी जातीच्या कोणत्या जातीचे कोंबड्या काय असं रोग तर येणार? बंदिस्त पालनमध्ये प्रॉब्लेम नाही असं. खाली गांडूळ खर्च कसं नियोजन? ड्रोन मध्ये मी PDE आहे एरोनिका मध्ये. तर आपल्याकडे ना गव्हर्नमेंटचे अप्रुव्हल महाराष्ट्रामध्ये पहिली कंपनी की त्याच्यामध्ये दोन्ही पण ड्रोन्स आहेत आपल्याकडे. TCS नाही, एक आहे तो स्मॉल ड्रोन आहे आणि एक आहे तो मीडियम ड्रोन आहे. जो मीडियम स्मॉल आहे तो क्वाडकॉप्टर आहे आणि हा आहे तो हेक्साकॉप्टर आहे. याची टँक कॅपॅसिटी आहे ती 10 लिटरची टँक कॅपॅसिटी आहे. एका एकर क्षेत्रात 6 मिनिट. तर तुम्हाला खाण्यासाठी मध्ये स्पॉट सुद्धा आहे आणि शेतकरी असे बसलेले आहे. तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता, थोडा नाश्ता पाणी सुद्धा करू शकता. मध्ये सोय सुद्धा आहे. अशा प्रकारे स्टॉल सुद्धा आहे इथं. वेळ घेऊ शकता तुम्ही. एक स्पॉट आहे मित्रांनो. आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता शेतकरी मित्रांनो, आता शेळी पालन तसंच खाली कोंबड्या आहे, त्याच्या खाली गांडूळ खते. आता या दीदी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे. दीदी परिचय द्या, आम्हाला पूर्ण माहिती द्या. डॉक्टर त्याच्यामुळे सगळ्यात शेळ्यांची जी लिस्ट असते त्यावर कोंबड्या जगतात खातात आणि जर कोंबड्यांची लिस्ट आहे त्यापासून आपण खालच्या सेक्शनला गांडूळ खत बनवतो. म्हणजे कमी खर्चात आपल्याला सर्व प्रकारचे फायदे मिळतात. नुसतं शेळ्यांना टाकलं तरी होऊन जातं का? खाली कोंबड्याला आलं का दुसरं खाते खाली असं काय आहे का दुसऱ्या कोणत्या बी जातीच्या कोणत्या जातीच्या कोंबड्या काय असं रोग तर येणार? बंदिस्त पालनमध्ये प्रॉब्लेम नाही असं. खाली गांडूळ खर्च कसं नियोजन काय नाही? तर याला हे शेडला खर्च किती येतो समजा? आपल्या मनावर किती? आता तुम्ही एवढे किती बाय किती याच्यात किती शेळ्या ठेवल्या? 100 कोंबड्या बसतात. पण मग रोग काही होत नाही का खाली कोंबड्यांना बंदिस्त असल्यामुळे? संध्याकाळी टायमाला डबल पॅक करू शकता. ओके. आणि आता हे बदक पालनची आम्हाला माहिती आहे. एक 10 गुंठ्याचा प्रोजेक्ट माहित घ्या तुम्ही आणि सांगा सर. हा 10 गुंठ्याचा प्रोजेक्ट आहे. 10 गुंठ्याच्या प्रोजेक्टमध्ये लागणारं खाद्य, चारा वगैरे मका असेल ते खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही 100 किंवा 50 कोंबड्या ज्या कॅपॅसिटीसाठी बसू शकता. शेळ्या तुम्ही खाली सोडू शकता, कोंबड्या खाली सोडू शकता. तो चारा खाद्याचा खर्च कमी होईल. त्याच्यापासून जे खाद्याची जी लिस्ट आहे ते प्रोडक्ट गांडूळ तयार करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही जे ते नसेल वापरतो फिश पॉट पण करू शकता. फिश पण वापरू शकता. करेल तुम्ही तिकडे. त्याच्यानंतर आपलं जे झालंय शेळी म्हणजे एकात्मिक उत्पादन प्रणाली टू इन वन काम. याच्यामध्ये आपण आणखी जर कमी जागेमध्ये जास्त जर तुम्ही केली, अजून समजा 20 गुंठे किंवा 1 एकर जर करायचं असेल त्याला, तर त्याची शेळ्या, कोंबड्या, गांडूळ खत, फिश किंवा बदक पण आहे. पॅडी पण म्हणतो त्याला, भाताची शेती. भाताच्या शेतीसाठी हे उपयुक्त जातं. त्याला ते त्या पॉन्ड मध्ये सोडलं तर ते किडे असतील किंवा भाताचे ज्याला तण आहे, गोगलगाय आहे, ते स्केल आहे,
त्या खाणार आणि त्याच्यावरती ते भाताची शेती असेल ते चांगली. भाताचं आता हे बदकचं कसं उत्पन्न कसं काय आम्हाला आता ते तर अंड्यासाठी किंवा मांसासाठी केलं जातं. मांसासाठी याचं हे बदक किती दिवसात तयार होतं समजा छोटा बदक 4 महिन्यापासून चालू. 4 महिन्यापासून आणि याचं अंड किती रुपयाला विकतं कसं काय हे मार्केटिंगचं नाही. हे demo केलेलं आहे. शक्यतो हे जे breed आहे हे भुवनेश्वरचं आहे. तुम्ही का आम्ही जे भुवनेश्वर मानलेले बदक आहेत. ते याची जोडी कशी भेटते काय काही जोडी 1000 रुपये. 1000 रुपयाचं आणि छोटे पिल्ल छोटे पिल्लर नाही का मोठेलेच भेटते. तर मित्रांनो आपण आता ड्रोन इथं आलेलो आहे त्याची दिदी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत कोणत्या कंपनीचं एक किती लिटर टँक आहे तर दिदी परिचय द्या आम्हाला. माझे नाव तृप्ती महादेव पवार, एरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. ड्रोनमध्ये मी BDE आहे एरोनिकामध्ये. तर आपल्याकडे ना गव्हर्नमेंटचे अप्रुव्हल महाराष्ट्रामध्ये पहिली कंपनी की त्याच्यामध्ये दोन्ही पण ड्रोन्स आहेत आपल्याकडे. TCS नाही, एक आहे तो स्मॉल ड्रोन आहे आणि एक आहे तो मीडियम ड्रोन आहे. जो मीडियम स्मॉल आहे तो क्वाडकॉप्टर आहे आणि हा आहे तो हेक्साकॉप्टर आहे. याची टँक कॅपॅसिटी आहे ती 10 लिटरची टँक कॅपॅसिटी आहे. एका क्षेत्र 6 मिनिटमध्ये कव्हर होतं. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर जी बॅटरी आहे ती 30 मिनिट चालते. तुमचे साधारणतः 3.5 ते 3.5 एकर क्षेत्र कव्हर होतं याच्यामध्ये. मेन म्हणजे ह्याला प्रोपेलर्स आहेत. हे प्रोपेलर्स म्हणजे ज्यावेळी RC येतं तुम्हाला दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही मॅन्युअली पण तुम्ही यूज करू शकता त्याचबरोबर तुम्ही ऑटोमॅटिकली पण यूज करू शकता. हा RC आहे याच्यामध्ये तुम्ही मॅन्युअली पण यूज करू शकता आणि त्याचबरोबर ऑटोमॅटिकली पण यूज करू शकता. मेन म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला मोबाईल यूज करायची गरज पडत नाही. स्क्रीन आहे ह्याच्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला ह्याच्यासोबत मेन म्हणजे 2 सेन्सर भेटतात. एक ऑप्टिकल सेन्सर आहे आणि टेरेन सेन्सर आहे. 2 सेन्सर्स आहेत ह्याच्यामधले. म्हणजे ज्यावेळी बॅरियर येतं म्हणजे झाड वगैरे येतं नारळीचं म्हणा किंवा आंब्याचं त्यावेळी ना ह्याला आपल्या मनाने म्हणजे सेन्स भेटतो. किंवा जेव्हा टाकी संपते ह्याची 10 लिटरचं आपण औषध भरलेलं आहे. औषध संपल्यानंतर ड्रोन आपल्या मनाने लँडिंग करतो. जिथून आहे तिथून रिटर्न पण येतो. आणि जो आपला RC आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा सेट केलं म्हणजे तुमचं जे फील्ड आहे ते तुम्ही सेट केल्यानंतर तिथून तुम्हाला ड्रोन आहे तो जिथून चार्जर संपेल म्हणजे जिथून बॅटरी आपण चार्ज करू आपण तिथून पुढे आपलं क्षेत्र कव्हर करायला सुरुवात करेल. म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही जसं सेट करून दिलं किंवा बॅटरी का संपते तिथूनच चालतो. तिथून चालू होईल. याची एक बॅटरी किती याला चालते म्हणे. आता ह्याची जी बॅटरी आहे मीडियमची जी बॅटरी आहे ते 25,000 mAh ची बॅटरी आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 25 ते 26 मिनिट चालते. साधारणतः 3 ते 3.5 एकर क्षेत्र कव्हर करेल असं. आणि मेन म्हणजे महाराष्ट्रामध्ये ना ह्याच्यासाठी सबसिडी आहे ड्रोनसाठी ऍग्रिकल्चर ड्रोनसाठी. जर तुम्ही जनरल मधून फॉर्म भरला तर तुम्हाला 40% सबसिडी आहे. जर तुम्ही ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असाल तर 50% सबसिडी आहे. आणि मेन म्हणजे जे महिला बचत गट आहेत किंवा FPO आहेत त्यांना साधारणतः 40 ते 50 आणि महिला बचत गटांना साधारणतः 80% सबसिडी दिली जाते गव्हर्नमेंट थ्रू. याचा फॉर्म कशा प्रकारे असतो नेमका. हा फॉर्म आहे तो MHA-DBT अंतर्गत आपल्याला भरावा लागेल. तुमच्याकडून काही ट्रेनिंग भेटते का समजा. याच्यासाठी RTPOचं ट्रेनिंग राहतं. साधारणतः 5 ते 7 दिवसाचं ट्रेनिंग राहतं. 3 दिवस तुम्हाला म्हणजे ट्रेनिंग दिलं जातं थेरॉटिकल आणि 2 दिवस आहे ते प्रॅक्टिकल दिलं जातं ट्रेनिंग. मग त्याच्यासाठी धुळ्याला आहे, पुण्याला आहे, शिरपूरला आहे म्हणजे धुळ्यामध्ये. त्याचबरोबर फलटणला आहे ट्रेनिंग. तर आणि मेन म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तर आपले जे पायलट्स असतात ते सुद्धा तुम्हाला फील्डवरती सुद्धा ट्रेनिंग देऊ शकतात. याची किंमत काय प्राइस काय. आता सर तुम्ही जर कोटेशन मधून घेतलं तर 10.5 लाख रुपयाला पडतो ड्रोन. पण त्याच्यावरती तुम्हाला 50% 40% सबसिडीज आहेत. सबसिडी तुम्ही कापून देताय का जो फॉर्म भरल्याच्या नंतर. नाही, फॉर्म भरल्यानंतर सबसिडी मंजूर होते. पुरे पैसे भरायला लागतात शेतकऱ्यांना का अर्धे पैसे तरी भरून भेटतो. नाही अर्धे तुम्हाला पैसे आहेत ना जे कोटेशन आहे त्यानुसारच राहतं. पण तुम्हाला सबसिडी तुमच्या अकाउंटला त्यावेळी तुमच्या अकाउंटलाच येते. शेतकऱ्यांच्या अकाउंटला येते सबसिडी आहे डिरेक्टली. कधी कधी शासनाच्या जो निधी नसतो मग सबसिडीला बोलता वेळ लागतो किंवा शासन आपल्या शेतकऱ्यांचे पैसे गुंतून राहतात. नाही सर प्री सँक्शन येतं. प्री सँक्शन झाल्यानंतर साधारणतः तुम्हाला मोका तपासणी एक असते. ज्यावेळी तुम्ही ड्रोन खरेदी करता त्यानंतर एक मोका तपासणी होते. मोका तपासणी नंतर साधारणतः 40 ते 50 दिवसाचा पिरियड दिला जातो. त्यानंतर तुम्हाला सबसिडी मंजूर होते. छोटा ड्रोन कितीला भेटतो. त्याची पण तेच प्राइस आहे 4.5 लाख रुपये. त्याचबरोबर 15% GST. आणि गॅरंटी वॉरंटी कशी असते. 1 वर्षाची सर गॅरंटी राहते याला.
काही हा, थोडं झाली आणि मोस्टली 1.5 किलोमीटर इंडुरन्स आहे ड्रोनचा हा आपल्या 1.5 किलोमीटर? हा 1.5 किलोमीटर असा वरती म्हटलं तर 70 ते 75 पर्यंत जाऊ शकतो. लायसन ते सगळं तुमच्याकडे लायसनचे वगैरे सर्व तुम्हाला लायसन देण्यापर्यंत सर्व खर्च त्याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे 10 लाख रुपये कोटेशन मध्ये. 10 लाख रुपयापर्यंत हो. तुम्ही एखादा बॅटरीचा सेट एक्स्ट्रा देता का? एक्स्ट्रा सेट दिला जातो ऑब्विसली सर, एक सेट एक्स्ट्रा बरं, तुमचं कार्ड असेल तर आम्हाला दाखवा. चालेल. मित्रांनो याच्यावर संपर्क साधा. कोणती कंपनी म्हणला मॅडम? सर एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुण्यात कंपनी आहे आणि आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते खेड शिवापूरला महाराष्ट्रामध्येच आहे आणि महाराष्ट्रातली आपली पहिली कंपनी आहे जिच्याकडे स्मॉल ड्रोन आणि मीडियम ड्रोन याचे दोन्ही पण TC आहेत गव्हर्नमेंट कडून DGSC कडून अप्रूव्ह झालेले. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी घेतली आपल्या? आतापर्यंत सर मोस्टली ना आपले ड्रोन्स रेंटलचे आहेत. त्याचबरोबर साधारणतः महाराष्ट्रामध्ये 60 ते 70 लोकांनी आतापर्यंत प्री सँक्शन दिलेले आहेत. येतील आपल्याला. महाराष्ट्रामध्ये आता आपलं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सातारमध्ये फलटणमध्ये पण ड्रोन दिलेला आहे आपण. त्याचनंतर बुलढाण्यामध्ये दिलेले आहे, विदर्भामध्ये दिलेले आहे. तुम्ही म्हणताय का बॅटरी काही शेतकरी म्हणताय एक 2-2 एकरच होते कधी कधी नंतर बॅटरी. कसं असतं लाईफ सायकल बॅटरीच्या त्याच्यामध्ये साधारणतः 500 लाईफ सायकल होतात. तसं तुमचा इंडुरन्स म्हणजे 6 महिन्यानंतर मग आता बॅटरी 25 मिनिट चालते ती 22 मिनिटापर्यंत इंडुरन्स कमी होते. डिरेक्टली बॅटरी डॅमेज होत नाही. बॅटरी समजा खराब झाली तुमच्याकडे भेटून जाते का असं काही? बॅटरी वगैरे आता आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. सेट किती पर्यंत असतो बॅटरी? तर घ्यायचं असेल तर 40,000 असतं सेट. 40,000 रुपये. हा कसं आहे ह्याच्यावरती राहतं व्होल्टेजवरती राहतं. व्होल्टेजवर. कंपनी बद्दल काय प्रोडक्ट कसं आहे काय म्हणतात? आपली कंपनी जी आहे ना ही चिपको नावाने आपली कंपनी, चिपको हा ब्रँड आहे. आपली कंपनी काम करते किड्यांचं नियंत्रण करण्यासाठी. मग शेतामध्ये जे काही किडे असतात त्या किड्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे नवीन मॉडेलचे ट्रॅप बनवतो. हे ट्रॅप सोलरवरती काम करतात. आता हे ट्रॅप पहिले हे ट्रॅपचं काय आम्हाला सांगा. सूर्यप्रकाशावर हे चार्ज होतं सोलरवरती आणि रात्रीचं चालू होतं. म्हणजे जर तुम्ही हे पाहिलं हे रात्रीचं अमर तिकडे जातो. हे रात्रीचं चालू होतं. इथं जी लाईट लागलेली आहे UV LED लाईट त्या लाईटीने अट्रॅक्ट करतं किड्यांना. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी आणि तेल टाकावं लागतं. त्याच्यामध्ये किड्यांना पकडतं. याची काय प्राइस? प्राईस जी असते वेगवेगळी किमती असतात. आता इथं हे 1200 रुपये 1000 रुपयांपर्यंत हे जातं शेतकऱ्यांना आणि अर्धा एकरापर्यंत कव्हर करतं. किंवा हा जर पाहिलं तुम्ही हा पूर्ण 2.5 एकरला कव्हर करणार हा एक सोलर ट्रॅप. घेऊ काय एकच लावायची? एकच लावायची याची काय प्राइस काय म्हणजे? 2.5 एकर. ह्याची किंमत एक 5,000 पर्यंत लॉन्चिंग प्राइस आहे. पण ह्याची वॉरंटी 1 वर्ष, ह्याची 1 वर्ष, ह्याची 1 वर्ष. सोलरचं आहे. तर तसेच वेगवेगळे. मग जर तुम्ही स्टिक ट्रॅप पाहिले 800. काही खराब जरी झालं ना तर रिपेअर करून तुम्हाला 2.5 एकर. हे अर्धा एकर करतं. कोणत्या कोणत्या पिकाला चालतंय? हे सगळ्या पिकांसाठी चालतं. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची किडे ते आकर्षित करून त्याच्यामध्ये टमाट्यात चालतंय? टोमॅटोत पण चालतं. टोमॅटोची नागाळीची ल्यूर याच्यामध्ये आपण लावू शकतो. पावसामध्ये काही खराब होतोय? नाही खराब होत. वॉटरप्रूफ. गॅरंटी वॉरंटी काय? वॉरंटी सर 6 महिने वॉरंटी याची. 6 महिने. ह्याची प्राईस जाते तुम्हाला 5,000 रुपये. माझं नाव मुल्ला. मी प्रल्चर बायो प्रॉडक्ट ह्या कंपनीत एम्प्लॉयझर म्हणून काम करतो आहे. तर आम्ही गेले 10-15 वर्ष झालं KVK मध्ये जे कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे इथं जे कृषी प्रदर्शन भरतं त्याच्यामध्ये आम्ही भाग घेऊन इथं लाईव्ह प्लॉट ऊसाचे आम्ही दाखवत राहतो. ऊस कांदा हे प्रोडक्ट आम्ही इथं ह्या पिकांसाठी आम्ही आपल्या प्लांटोचे प्रोडक्ट आम्ही यूज करत असतो. म्हणजे आता जी- खताची कंपनी हो? हा आमच्या खताची औषधाची कंपनी आहे प्रल्चर बायो प्रोडक्ट प्लांटो कृषी तंत्र म्हणून. त्याच्यामध्ये आता आपण कांदा आणि ऊस ह्या पिकावरती इथं प्रात्यक्षिक घेतलेला आहे. डायरेक्ट डेमो दिलेला आहे? हा इथं डेमो दिलेला आहे या ऊसाला. हा ऊस 6 महिन्याचा आहे. ऊसाला जात कोणती पूर्ण आहे प्लांटो कृषी 86-032 व्हरायटी आहे. 6 महिन्यापूर्वी लावलेला हा ऊस आहे. 12-13 कांड्यावरती ऊस आहे हा. कांदा पण 2-2.25 महिन्याचा कांद्याचा पण प्लॉट आहे आपला. प्लांटोचं पूर्ण यूज केलेला आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी प्लांटो कृषी तंत्राच्या ऊसाचा आणि कांद्याच्या प्लॉटला भेट द्यावी. याच्यात काही AIचा वापर केलेला आहे? AIचा वापर नाही केलेला. पारंपरिक पद्धतीनं जे शेतकरी पहिल्यापासून करत आलेला आहे त्या पद्धतीनं आपण इथं हे प्लॉटवरती केलेलं आहे. तर याचा ॲव्हरेज काय निघू शकतो तुमचं जर प्लांटो खत जर वापर? याचा ॲव्हरेज आपण गेल्या 2 वर्ष झालं हा ऊस आपण इथंच 6 महिन्यांनी एंडिंग करून जातो. 97-98 12 महिन्याच्या दरम्यान 97 ते 98 टनाचा ॲव्हरेज इथं बसतं. या किती बाय किती लागवड मध्ये? 5x2 लागवड केलेली आहे आपण. 5x2 लागवड. हो. किती लागवड केली आहे? ह्याला आत्तापर्यंत 3 वेळा आपण खतं दिलेले आहेत. एक बेसल डोस दिलेला आहे, एक
लहान बांधणी दिलेली आहे, त्याच्यानंतर मोठी बांधणी दिलेली आहे. स्प्रे एक 3 दिलेले आहेत त्याच्यावरती. प्लांटोझाईम, पिस्टीम, प्लांटो मायक्रो पिस्टीमचे असे 3 स्प्रे दिलेले आहेत आणि प्लांटो ड्रिप आणि पिस्टीम आपण पाट पाण्याद्वारे किंवा ड्रिपद्वारे दिलेले आहेत त्याला. 3 डोस कशा प्रकारे म्हणजे कोणते वापर त्याच्यामध्ये युरिया 10-26-26, पोटॅश. खाली काय वापरलं खाली स्टार्टिंग? स्टार्टिंगला आपण युरिया आणि हे दिलं होतं शेणखत आणि प्लांटो दाणेदार 1846 DAP असं दिला होता त्याच्यावरती. एकरी किती डोस शेड्यूल याचा? याचा एकरी सर्वसाधारणपणे 25,000 ते 30,000 रुपयेपर्यंत खर्च येतो एकरी. सगळ्या रासायनिक खताचा 30,000 ते 35,000 पर्यंत खर्च येतो. रासायनिक खताचे आता दर वाढल्यात, तर ह्याच्यामध्ये एवढं उत्पादन आपल्याला हेवी प्रमाणात मिळून जाईल. चांगलं. धन्यवाद. एक मिनिट. हां काय एक मिनिट. आले नाहीत. जगदंबा सीड्स अँड सप्लायर, मार्केट यार्ड आताशी. बरं पटकन. तुमचा आम्हाला परिचय द्या एकदा. नमस्कार, मी विशाल सूर्यवंशी, विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एम्प्लॉय. आणि ही आपली आहे 60-90 व्हरायटी. आपल्या मक्याची मेजमध्ये आपण येल्डमध्ये ही व्हरायटी वापरतो. ह्याचं उत्पन्न 40+ निघतं. 40+ हां, जर तुम्ही चायना पद्धत वगैरे जर केली तर ते 50पर्यंत कोणाला तरी जातं. 50पर्यंत जातं. हो. याचं एका कणसाचं वजन किती असतं? एका कणसाचं वजन कमीत कमी 0.250 ग्रॅमपर्यंत येतं. याची हाईट किती वाढते? सर ह्याची हाईट 12 फुटापर्यंत वाढते. 10 ते 12 फुटापर्यंत वाढते. विगर कंपनी म्हणून. हा, विगर तर कंपनी. आपल्या कंपनीचे काय काय प्रोडक्ट आहे? सर आपल्या कंपनीचं सोयाबीन येतं, उडीद येतं, तूर, मूग, हरभरा, परत मका येते, बाजरी येते, गहू येतो, म्हणजे ऑल फेल क्रॉप सगळं येतं. मग तुरीमध्ये टॉपच्या आपलं टॉपच्या जाती सांगा ना. मग चायना आहे ना, 2 चॅनल आहे. चॅनल आहे. तूरमध्ये टॉपच्या जाती कोणत्या आहे आपल्या निदान ज्या शेतकऱ्यांना? आता सर तूर आपल्या इथं जास्त करून वापरले जात नाही. म्हणजे हां, तर आपल्या इथं जे मेज वगैरे वापरलं जातं, गहू वापरला जातो. गहूचं कोणतं हां, आहे? गावात 111 म्हणून व्हरायटी जी आहे खाण्यासाठी. हां, खाण्यासाठी. हे तिन्ही पण आपल्या व्हरायटी ज्या टॉपच्या आहेत त्या पण खाण्यासाठी चांगले बेस्ट आहेत आणि उत्पन्न पण चांगल्या प्रकारे निघतं. 111 थोडीशी हाईट कमी पण उत्पन्न टॉप निघतं, जे आता रेग्युलर शेतकऱ्यांना पाहिजे ते. आणि गव्हाचं एकरी उत्पन्न काय येतं नेमकं? सर 18 ते 22 क्विंटलपर्यंत निघतं. 18 ते 22 क्विंटलपर्यंत. कालावधी काय आहे? कालावधी 120 दिवस. किती पाणी लागतं त्याला? पाणी सर जास्त नाही पण एक 10 पाणी तरी 10-12 पाणी होऊन जातं. तर तुमचा आपला काही कार्ड गिड आहे का, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना संपर्क तुम्हाला सुद्धा होईल ना? सर आहे, कॉम्प्लेंट पलीकडच्या साईडला आहे. ओके, आम्ही तिकून घेऊन. ओके सर, खूप धन्यवाद, तुम्ही चांगली माहिती. थँक्यू सर. हे घ्या सर.